पाटील हा बोल. कसं पाराव निवांत वाटतंय काय निवांत वाटतंय पर काय म्हणताय आकना जरा ऐक ना. हॅकण्या जरा थांब की तुमचं काय बोलणार नाही. बघ सदा हा. हे सारखं जे माझ्या मागे शिपूट धरून जे फिरतोय हम्म. आणि जरा त्या सरपंचाच्या मागे लाग. ते बघ पाण्याची टाकी कशी कळपाटली जरा ते धुया लाव. तर माणसं लाव की कामाला जरा लाव की तुम्ही आधी करता दाखव की तुझा. अहो, पाटील तुमचा शब्द का माझा शब्द देव सरपंच माझा आहे. सरपंच या की 50 रुपये. काय सारखं 50 इथं भीक मागायची वेळ लाभच्यावर बोसट आहे. 50 दे काय खजल ठेवलं हा, सुपारी हा, सरपंच पाटील या इकडे. आमच्या मागे आम्हाला का काम धंदा अहो, आमच्याकडे काम आहेत म्हणून तुम्हाला बोलावते ना. चाळीला कार्यक्रम आहे पाहुण्याचा पाणी सोडायचं तिथं पाहुण्यांचाच बोलतो बघा गावाचं भलं बघू नका. ओ पाटील आमच्या पाहुणे नाही तुमच्या पाहुणे कार्यक्रम आहे. जावा जावा जावा. पाटलाने मला शेतात घेतलं पाटील कुठे गेले तर काय माहिती आता खोड पाटील पाटील कुठल्या बांधाला बसल्यात का कुठे गेले तर काय अरे तमानावर सकाळच्या बाड्या चिस्टर गेलं येऊ का तुझ्या बरे अर्थ किरण आईला उभं पीक पक्षाने खाल्लं 2-2 बुजगावणी लावले ती तरी पक्षी काय भिज काय या पक्षाने जनतेलाच लुबाडलंय हे मुख्य प्राणी आहेत. ह्या पक्षाने खाल्लं तर काय बिघडतंय. काय त्या 2-2 वावरं खाल्ली तरी माझे काय मला नाही दुःख वाटत. मुख्य पक्ष आहे ते. मुख्य प्राणी खावा चला. काय 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 झालं काय काय सांग सांग काय झालं काय झालं काय दाढी वाढवली बोकडाले हा सरपंच आहे का गावात इथुसा फिरतोय म्हणून आहे. शांत जरा ते माणूस बोलावलाय ते दाढ्या करा जरा काय दार करायचं काय हा माणूस बोलावलाय मी दाढ्या करून घ्या. हा हा जा उठा अयो शांत जरा काय अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. आयला पाटलाने इकडे धाडलंय मला. हे 4 चौघीत चांडाळ कोण बसले ते इथं त्यासने विचारूया पाटील कुठे गेले ते बघूया. ओ थांबा 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 ओ थांबा 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 आलो पाटील कुठं आहे तुम्ही. पाटलांचं तर पत्ता तरी गेला. पाटलांचं विचारूया. हो नमस्कार नमस्कार काय पाटील बघितलं का पाटील कुठं आहे ते. पाटील होय हा पाटलाला कधी बघितलंय का नाही पाटलाचं नाही बघितलंय. मग तर पाटलांचा सांगावा आला या. सांगा मला होय हो मला सांगा ही गळ्यात एवढी मोठी चैन आहे पांढरी शिपट कापड घातली काय कुत्र्या वाणी तोंड आहे आणि क्या बात कर रहे रे बाबा पण आहे बर काय तुम्ही पाटलावाने आहे आम्हाला फक्त आहे का नाही एक सेवेची संधी द्या तुमची अशी दाढी करू बर काय साहित्य सगळं आहे. बर बर इथंच करतो हो इथंच करणार फक्त मस्त पैकी एकदम एकदा सेवेची संधी द्या. करूया बसा 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 टोपी काढा की राव टोपी काढा बरोबर आहे टोपी काढा खायला ती पण पडती चला लवकर. काय बिचाऱ्याला गडबड झाली काय माहिती एवढी अहो एक तर अशी गुळगुळ दाढी करतो तुमचे 60 येऊन गावातल्या लोकांनी मुख घ्यावे. मग कराच तू पाटील म्हणजे कोण आहे पाटील आहे ती माझ्या मुळच आहे पाटील मोठा आहे हो तुम्ही पाटलापेक्षा मोठा आहे. आय, काय आहे? शेती घेतली सांगायचं तुम्हाला तर दाढी अशी घोळून करतो बर काय काय सगळा तुमच्या पैसा- गावातल्या लोकांनी मुख घ्यावे तुमची बायको सोडून. सगळं तमाशात आणि ह्याच्यात घालवला आपण एवढं पाटील असलं पाटील म्हणजे काय ते ब्लेड न करू का ईद करा नाही. नाही दुसरं काय तर गारगुड बघा की असे पेटवा दाढी आमची अहो, चांगली असंच म्हणते काय म्हणतो राव? आणलंय काय नीट ब्लेड करा आणलंय जिलेटच. जिलेट चाललंय ना नीट चालतंय. लागलं ना मग बघा अहो कसं लागेल
हे गुळगुळीत करायचंय म्हटलं. काय फिरवा आमच्या नारळावर काय होतंय माहितीये का? हा, बोला बोला काय. हा, तेवढं बरं झालं बरं का. मी रस्त्याने येतोय हा आणि मला मागणं आवाज येतोय आवाज. आलं का काय म्हणतोय माहितीये का? हा. ए मी येऊ का? काय ए, कसलं मी येऊ का? असंच म्हणतोय फक्त. यार मी तिष्टून गेलोय, यार मी तिष्टून गेलोय, मला तुझ्यावर यायचंय. काय भानगड असं काय नशीब असेल बरं का काहीतरी. असं मला वाटतंय की गुप्तधनाचं आहे काय. काय बोलताय? गुप्तधन असणार आहे आणि एवढं तुम्हाला आहे का नाही धन मिळणार आहे बरं काय. पण दाढी करा बरं काय. आणि कुठे एक मिनिट, आव दाढी करायची आहे की. आव दाढी करायची आहे, दाढी. अहो कुणीकडे पडताय दाढी करून जाऊ राहिल्या. अहो का असं काय करताय तुम्ही. अहो मुद्दाम आलाय तुम्ही इकडे. अहो, मला सांगायचं ना. जावा काय तुम्ही एकच मिनिटात आलो, तुम्ही जावा. काय आयला याला चुकावला गाड्या. पहिलं ते धन कुठे ते बघितलं पाहिजे. नानो तुझ्या वन फिदा गपोनी नानो तुझ्या वन फिदा ए वेड्या. आईला येऊ का मी? यावं नागन पण मानागन नगेनच का नाही नागन या जवळ ये नाचू नको ये जवळ ये नाचू नको तू ये जवळ ये नाचू नको आता ये तू जवळ नाचू नको ये. आईला विहिरीत जर पाणी सोडलंय, चला रानात कारागिराला बाबा कोण बाबा पाटील आहेत काय हो आले का. मग मगाशी गेलं ते कोण होतं सरपंच होता. आले का. असलं कसं काय विषय झाला. बरोबर येऊन दे आता ते असलं येऊन दे. कारागीर नमस्कार पाटील साहेब. नमस्कार काय नमस्कार. मग या पाटील साहेब या. अहो ते मगाशी एक दाढी करायला तुम्ही सरपंचाला पाठवला होता. मग मला म्हटलं पाटील आहेत ते आणि गेला अर्धी दाढी करून. अहो, अर्धी दाढी फेस लावून गेला. अहो ते माणूस हुकलेला आहे. बाया दिसल्या असेल पळाले ती. बरोबर असं करू आता तुमची दाढी करून घेऊया. चला. मस्त पैकी आपले जाऊन द्या ते तुमची तरी सेवा मिळून द्या. हो, चला बोला, चला हा सेवा काय सेवा केली तर मेवा मिळणार. अहो काय दरवाजा असं व्हावं माऊली पाटील साहेब. काय एवढी माणसं तुमच्या गावातली येडी कशी हो. मुतायला जातो म्हणला आणि पळून गेला डायरेक्ट. बाई दिसली असेल त्याला. ते बाईल बुद्धी आहे, बाईल येडा आहे. बाई दिसली की पळाला. बाई म्हणू नका, काय म्हणू नका, दिसलं की पळा. बाई म्हणू नका. गावातली कुत्री जरी दिसली तरी तो माणूस पळतो. कसले असली कसली गावातली माणसं. सरपंच आहे गावचा. बरं ते धनाचं काय म्हणला तुम्ही. अहो तेच म्हणत होता की मला आवाज येतोय हे येतोय. तर मी म्हटलं अहो तिथं धनाचा विषय आहे तिथं. त्यामुळे ते धनाचा विषय आहे त्यामुळे तर पळून गेला नसेल. कुठं कुठं त्याला पळाला. आवाज येत होता दाढी करत असताना त्याचे. कुठं पळाला. अहो ह्या बाजूला पळाला. थांबा 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 अहो, थांबा थांबा 2 मिनिटं. दाढी अहो, जरा- करूया. जरा थांबा थांबा जरा वाजता. अहो दाढी अहो तिकडेच पळालाय का. अहो थांबा काय या लबाडवाडीतली माणसंच असली. तुझं लगा बाबा पण गेलं ते सरपंच पण गेला. आयला आता असं कर या लबाडवाडीत दाड्या करणार नाही पण वारीला जाईन पण या लबाडवाडीत बघ दाड्या करणार नाही बघ. आता वैतागतो आणि जातो बाबा मी जातो आता वैताग. कुठलं गावडं मावणं निघतंय. गावाच्या बाहेर जायला रोड कुठला आहे. गावाच्या माय नोंदला नाटू कुठला गावाच्या माय नोंद नाटू. हे कसले रे सगळे लबाडवाडीची कसली असली लबाड सगळे. मला पुणगी नावा नाना येऊ का कशाचा पुंगीचा काय म्हणताय काय कळे ना काय. माय नावा नाना माय म्हणते येऊ का कशाला येऊ का. माय म्हणते तिला येऊ का म्हणून. म्हणजे काय कुठं आला आवाज तुम्हाला नागानी. मग मला वाटतंय सरपंच आणि पाटील तिथं गुप्तधन हुडकायलाच गेले ते. गुप्तधन आहे तिथं पण गुप्तधन कशाला जाताय. येतच नाही परत आता लबाडवाडीत. आय 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 आता पैसाच पैसा. आता नादच करायचा नाही.
काना काना करतो पटापटा तू गड सरपंच पलवती सरपंच काय कोणी काय निघालाय चालू होतो जरा शेतात कशाला काय काम होतं दणबीण माझं, सापडलं तुला काय काय? करायचंय? टिकाव खरं घेऊन निघालाय थोडं काम होतं म्हणून चाललोय मी शेतात होय होय तर गावठून खाणार एकदा कधी तर राव सुखाचा कष्टाचा पैसा खा की खातोय मी हा. काय दणबीण सापडलं काय बोल नको ग बस तू पण चल माझ्या बरोबर कुणाला काय बोलत नाही अजिबात काय काय नक्की काय आहे? तुला काय करायचं काय कसा ना अजिबात शब्द बोलत नाही काय सांगणार का नाही बघा सांगणार तुझ्या पाया पडतो बाबा कुणाला काय बोलू नको, चल आता कसं आलं वट्टीवर पाय. पियाताड्याने सगळं पुरुष सदा पटापट पटापट काय झालं माहिती कशाला गडबड लावली या? गुप्त धन आहे कुठलं धन आहे त्या सरपंचाला दिसलंय सांभाळून तू गेलाय त्याला चला लवकर आपण जाऊ ना पट जाऊ की मग सकाळच्या धरणं कुठे गेलता तुम्ही काय माहिती बघतोय काय झालं तू काय अरे पाहू हात का होता तुमचं रवण आयला चला जे पडलं बघा कुठं जायचं नाही की चला आईला सदा सदा अरे काय आहे पाटील काय आहे? अरे कशाचा गुप्त धरण घेतला पाटील आईला काय गुप्त चला सांभार माझ्या सांबार माझी काय सगळं आबरूचं खोबरे केले चला सर आईला सर सदा 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 मला लागले पळू नको सदा येऊ का येऊ का सरपंच सरपंच माझा माणूस सदा खान सदा खान कुठली बायको याला झाला का काय कशाने थांबतायस काय उरली तुझी बायको तिथं हुडक दिसला काय रखना अरे सरपंच इकडून जाताना त्याला युका युका म्हणून धन आवाज येतोय सकाळी इथून चाललो तुम्ही तेव्हा मला युका युका म्हणून आवाज आला आता काय सरपंच पाटील डोक्यावर बिक्यावर पडलाय का अरे काय गावातला भाव आलाय माझा डोक्यावर परिणाम आहे त्याचा. काय सरपंच पाटील भुललाय का काय आम्हाला आवाज येतो तर सकाळ द्यायचं मी कशाचा आवाज येतोय तुम्हाला पोर गावात आणलाय भाव माझा त्याचा डोक्यावर परिणाम आहे गोळ्या चालू आहे त्या बोलता येत नाही पोराला. अरे सरपंच आला इथं अहो माहित नाही म्हणजे एवढं कसलं येणं झालंय घरी हा? ठेवत होता, इकडे कशाला आणला? सांगितलं का तिथं भाई त्यांच्या तेव्हा घरी ठेवायला बघ तिथं, हा? सरकारी नोकऱ्या. माझी बी चूक नाही कारागीर दाढी करा तर ती म्हणला मी युका म्हणजे तिथं गुप्त धन ती तुम्हाला आवाज पण तुम्हाला कोणी सांगितलं अगं पण पोराला बोला येत नाही रानात कुठं घरी ठेवायचं येत नाही म्हणून सांगा आणलं इथं बसायला पोराला हागून बी देणार तुम्ही माणसं अरे हागणार काय सरपंच बाबा मोडला आणि लगेच